कुठे लपेटी दुष्ट कैकई पहा म्हणावे हीन कशाही अनर्थ नच्छा तुझेच तुझेच चेष्टित तुझेच चेष्टित भरताते नृपमा तो श्री रामा मागे निघे जयश्री आज अयोध्या प्रथम पराजित प्रथम पराजित प्रथम पराजित राम सुमंता पिताही मूर्छित मूर्छित माता सोडून रामा कोठे जाता कोठे जाता सवेन्यातरी नगर निराश्रित नगर निराश्रित नगर निराश्रित सुमंता अडवू शकलेला बंधू लक्ष्मण आणि पत्नी जानकी यांच्यासह श्रीराम अयोध्येच्या बाहेर पडले. त्या रात्री अयोध्येतील कुठल्याही घरी अग्नी प्रज्वलित झाला नाही, दिवे लागले नाही, अन्न शिजलं नाही. उदक नाहीस झालेल्या समुद्रासारखी ती रघुनगरी भकास. श्रीरामाने सीमेबाहेर गेल्यावर अयोध्येच्या दिशेला मुख करून तिला अभिवादन केलं आणि तेथपर्यंत आलेल्या नागरिकांना निरोप दिला. रथ मार्ग आक्रमू लागला. श्रीराम गंगातीरी शृंगवेरपुरास आले. निषादाधिपती गुहानं श्रीरामांचं दर्शन घेतलं आणि अत्यंत भक्तीनं त्यांचं आदरातिथ्य केलं. ती रात्र सर्वांनी एका इंगुदी वृक्षाखाली काढली. दिवस उजाडल्यावर गुहानं नौका सिद्ध केली. श्रीरामाने सुमंताला अयोध्येला परत जाण्याची आज्ञा केली. आपण सीता लक्ष्मणासह नौकेमध्ये चढले. नावाडी नौका वल्हवू लागले. नौका गंगा पार झाली. वनवासी श्रीराम भार्या आणि बंधू यांच्यासह पुढे मार्गस्थ झाले. वाटेतील दिवस चालण्यामध्ये आणि रात्री कुठेतरी वृक्षाखाली पर्णशय्येवर झोपून अयोध्येचं स्मरण करण्यामध्ये त्यांनी व्यतीत केले. एका सायंकाळी ते भरद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये पोहोचले. भरद्वाजांनी त्यांचं यथोचित स्वागत केलं आणि वास्तव्यासाठी चित्रकूट पर्वत योग्य असल्याचं सांगितलं. चित्रकूटाला जाण्याचा मार्गही पण त्यांनी त्यांना कथन केला. त्यांचा निरोप घेऊन श्रीराम पुढे निघाले. वाटेमध्ये जानकी अनेक अनोळखी फुलांच्या विषयी विचारत होते. श्रीराम जिज्ञासापूर्वीत होते. लक्ष्मण फुलांचे गुच्छ गुंफून बहिणींच्या हाती देत होता. असाच वनविहार करीत करीत ते तिघही चित्रकूट पर्वतावर पोहोचले. तिथल्या एका सपाट आणि मनोहर स्थळाकडे अंगुली निर्देश करून श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, या इथे
लक्ष्मणा बांध कुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या मंदाकिनीच्या तट निकटी, या मंदाकिनीच्या तट निकटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी. चित्रकूट हेच तपोवन, येथ नांदती साधक मुनिजन, सखे जानकी करी अवलोकन. ही निसर्ग शोभा भुलवी दिठी, ही निसर्ग शोभा भुलवी दिठी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी. जानकी साठी लतिका कलिका, तुझिया माझा भक्ष सायका. जानकी साठी लतिका कलिका, तुझिया माझा भक्ष सायका. उभय लाभले वनात एका, उभय लाभले वनात एका. पोचलो येथती शुभची घटी, पोचलो येथती शुभची घटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी. श्रीरामांच्या या आज्ञेप्रमाणे लक्ष्मणानं त्वरित शाखा पल्लवांची जमाजमा केली आणि चित्रकूट पर्वतावर श्रीरामाश्रम उभा राहिला. श्री रामचंद्रांनी त्या नव्या निवासस्थानाची समंत्रक वास्तुशांती केली. राम, लक्ष्मण आणि जानकी यांनी त्या पर्णकुटीमध्ये प्रवेश केला. इकडं रामवियोगानं भकास झालेल्या अयोध्येच्या प्रासादामध्ये सुमंतानं खालच्या मानेतच प्रवेश केला. सुमंत आला आहे हे कळताच अश्रू भरल्या डोळ्यांनी आणि कापऱ्या शब्दांनी राजा दशरथाने त्याला विचारले, सुमंता, माझा राम काय रे म्हणाला. महाराजांची अवस्था अत्यंत करुणास होती. त्यांचे डोळे निथळून आले, श्वास जलद चालू लागले, शोकातिशयाने घट्ट दाटून आले. दशरथांचं प्रणवक्रमण झालं. वसिष्ठाधिकांनी अत्यंत संयमानं नंदीग्रामाहून भरताला आणण्यासाठी दूत पाठवले. मात्र दशरथांच्या मृत्यूचं वर्तमान बुद्ध्यास त्यांनी त्याच्यापासून गुप्त ठेवलं. कदाचित रामाला यवराज्याभिषेक होणार असेल ह्या कल्पनेने अतिशय आनंदित होऊन भरत त्वरेनं अजोळाहून निघाला, अयोध्येमध्ये आला. त्यांनी अयोध्येमध्ये प्रवेश केला आणि जी अयोध्या त्यानं पाहिली ती पाहून त्याला विलक्षण धक्का बसला. अशी अयोध्या त्यानं कल्पनेतही कधी आणली नव्हती, स्वप्नातही आणली नव्हती. त्यांनी पाहिलं की त्या नगरीचं सर्व चैतन्यच नाहीसे झालं. जिवंतपणाचं काही लक्षणच त्या ठिकाणी उरलेलं नाही. त्याला काही कळेना की हे का, कशासाठी, याचं कारण काय. तो आपल्या प्रासादामध्ये गेला आणि तिथे त्याची आई त्याला भेटली. काही भरताला पाहताच मोठ्या हर्षानं म्हणते की भरता, तुझी मी सारखी चातकासारखी वाट पाहते. तुझा पिता निधन पावला, राम इथून दूर वनात गेलाय, टळलाय आणि सिंहासन तुझ्यासाठी भोगला. तू लवकरात लवकर तुझ्या पित्याचं अवृत्तीही पुरव आणि स्वतःला एकदा राज्याभिषेक कर. तू रक्ता झाला आहेस, माझा परत सिंहासनावरती बसला आहे, हे दृश्य मी केव्हा एकदा पाहिजे. हे मी तुझ्यासाठी घडवून आणलाय, स्वतः घडवून आणलाय. आपल्या आईचाही अत्यंत छद्मी आणि स्वार्थी असं बोलणं भरताने ऐकलं. मात्र त्याचा संताप अनावर झाला आणि अनावर संतापाने भडकलेला भरत आपल्या आईला म्हणतोय, मातान तू भैरिणी, मातान तू भैरिणी, मातान तू भैरिणी, मातान तू भैरिणी, मातान तू भैरिणी. अश्वपतीची नव्हेच कन्या, नव्हेच माझी मा, धर्मार्णाच्या वंशी कृत्य निपते ना देका. बदनाथाचा करील मुडे पतिव्रता काकुणी. मातान तू भैरिणी, मातान तू भैरिणी, मातान तू भैरिणी. शाखेसह तू वृक्ष तोडिला, फळा इच्छुसी वाढ. आत्मघातकी ज्ञानाचे गाठी
कातील भात पवाड शाखे सह तू वृक्ष तोडिला फळा इच्छिसी वाढ आत्मघातकी ज्ञानाचे या कातील भात पवाड स्वीकारीन मी राज तुझ्या तव स्वीकारीन मी राज तुझ्या तव कीर्ती होईल तुझी मातान तू बैरिणी मातान तू बैरिणी मातान तू बैरिणी वनात भात्या धाडिले स्वर्गी धाडिले तात श्रीरामा ते वल्कल देता कानच जळले हात वनात भात्या धाडिले स्वर्गी धाडिले तात श्रीरामा ते वल्कल देता कानच जळले हात उभीन राई पळभर येते उभीन राई पळभर येते काळे करदावरी मातान तू बैरिणी मातान तू बैरिणी अत्यंत कठोर शब्दांनी कैकेयीची निर्वसना करून भरत श्रीरामांच्या शोधासाठी अयोध्येबाहेर पडला. त्याच्या समवेत चतुरंग सेना निघाली, नगरवासी जनता निघाली, कौसल्या आणि सुमित्रा याही पण निघाली. भरतानं श्रीरामांसारखा स्थापिश्रेष्ठ धारण केला. राम लक्ष्मण गेले त्याच मार्गाने हा जनसागर निघाला. भरत राजाश्रमी भरताला समजलं की श्रीरामाश्रम चित्रकूट पर्वतावर आहे. सैन्यासह भरत तिकडे निघाला. तिकडे पर्णकुटीच्या आसमंतामध्ये लक्ष्मण आणि जानकीसह राम विहार करीत होते. एकाएकी उत्तर दिशेकडून धुळीचे लोल उठले आणि कांठळ्या बसवणारे नाद काढले. भरत रामाश्रमामध्ये आला. वेड्यासारखीच त्यानं रामांच्या चरणाला मिठी घातली. रामाने त्याला जवळ घेतला, कुशल प्रश्न विचारला. भांबावून गेलेल्या भरताने मोठ्या कष्टानं पित्याच्या निधनाची वार्ता त्यांना सांगितली. सर्व आश्रमावर दुःखाची छाया पसरली. यथाकाळी श्रीरामाने वडिलांचे श्राद्ध केले आणि आता भरत पुन्हा म्हणू लागला, रामा, माझ्या आईच्या मूढपणामुळे आणि वडिलांच्या पत्नी प्रेमामुळे तुम्हाला वनवासी व्हावं लागलं. राज्य तुमचं आहे, सिंहासन तुमचं आहे. आपण अयोध्येला परत चला, राज्याभिषेक करू. तेव्हा सर्वज्ञ श्रीराम भरताला म्हणाले, दैव जात दुःखे भरता दैव जात दुःखे भरता दोष न कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. श्रीरामाने कितीही वेळा पटवून सांगितलं तरी भरताचे डोळे काही कोरडे होईना. तो पुन्हा पुन्हा त्यांना म्हणतोय, रामा, आपण परत चला, राज्याभिषेक करवून घ्या. भरताप्रमाणेच भरताबरोबर आलेल्या ऋषीजनांनीही त्यांना पुष्कळ आग्रह केला. परंतु श्रीरामाने नम्रपणाने त्यांनाही नकारच दिला. ते म्हणाले की भरता, पित्राज्ञेनं मला वनवास आणि तुला सिंहासन मिळालं आहे. तू अयोध्येला परत जा, अयोध्येचं राज्य कर. हेच धर्मी आणि उचित आहे. पित्राज्ञेप्रमाणे 14 वर्षांचा वनवास संपल्यानंतरच मी सीता आणि लक्ष्मणासह अयोध्येला परत येईन. श्रीरामांच्या या उत्तरानं निराश झालेला भरत गहिवरला आणि रामांच्या पादुकांना स्पर्श करून करुणस्वरानं म्हणाला, तात गेले माय गेली भरत आता पोरता तात गेले माय गेली भरत आता पोरता मागणे एक रामा आपुल्या द्या पादुका मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका.
काकुळतीनं मागितलेलं हे दान श्रीराम नाकारू शकले नाही. श्रीरामांच्या चरणधुळीनं पावन झालेल्या त्या सुवर्णमंडित पादुका भरतानी हत्तीवरून मिरवत मिरवत अयोध्येला नेल्या. त्या पादुकांना स्थानी राज्याभिषेक करवला आणि स्वतः त्यांच्या राज्याचा कारभारी म्हणून तो राज्यकारभार पाहू लागला. इकडे रामाने चित्रकूट सोडला. नंतर सुतीक्ष्णाच्या आज्ञेवरून त्यांनी अगस्त्याश्रमाचा मार्ग धरला. सुतीक्ष्ण आणि अगस्ती या महर्षींनी राम लक्ष्मणांना दिव्यायुध अर्पण केली. 10 वर्षानंतर श्रीराम गोदावरी तटावर पंचवटीत आले. त्या मनोहर वनप्रदेशात त्यांची कुटी अत्यंत शोभून दिसू लागली. एकदा याच पर्णशाळेच्या ओट्यावर श्रीराम जानकी लक्ष्मणासह वार्ता विनोद करीत असताना एक अद्भुत स्त्री आश्रमाच्या अंगणात आली. अनुरक्तेसारखे अंगविक्षेप करीत धुंद डोळ्याने ती रामाला न्याहाळू लागली. हलके हलके मंजुळ स्वर काढून ती रामाची भूक लागली. ती म्हणाली, कोण तू कुठला राजकुमार